श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 ते लोकसभेचे उमेदवार सातपुते यांचे किसन जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यानंतर भाजपचे शहराध्यक्ष माननीय कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, मोदींची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी घड्याळ असतं ना इलेक्शनला, काय असतं, परंतु आता मशीनवर त्याच्यामुळं अजिबात चुकायचं नाही। तुम्ही गेल्यावर मशीनवर बघत बसता घड्याळ कुठे आहे, घड्याळ कुठे आहे, असं बघायचं कमळ, असं कमळाचं चिन्ह असेल त्या कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबायचंय। म्हणजे मोदींना मतदान, कमळाला मतदान म्हणजे भाऊंना आणि अण्णाला मतदान। त्यामुळे या ठिकाणी भविष्यात खासदार जरी झालो तर भाऊंना आणि अण्णांना सांगतो पूर्ण ताकदीने मालवत आम्ही राहू। मालकांनी पालकमंत्री असताना जसं तुमच्या सोबत राहिले तसं भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तर कधीच आम्ही देणार नाही। तुम्हाला माता भगिनींना विनंती करतो, वेळ फार झाला, निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल आपली माफी मागतो। परंतु एकच सांगतो, इथं IT कंपनी आल्या पाहिजे, इथल्या युवकाला इथं हाताला काम भेटलं पाहिजे। इथे सुशील कुमार शिंदे साहेब 40 वर्ष इथं राज्य केले, 40 वर्ष खासदार झाले, मुख्यमंत्री झाले, त्या ठिकाणी एक योजना आणली नाही। मोदींना पण समांतर पाईपलाईन, भाऊंनी सांगितल्याप्रमाणे समांतर पाईपलाईनचं 650 कोटी रुपयाचं उजनी योजना 4 महिन्यामध्ये समांतर पाईपलाईनचं त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न संपेल आपल्या घराघरामध्ये। रोज पाणी पुढच्या 4 महिन्यामध्ये सोलापूरचा पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी प्रयत्न करणार। बऱ्याच जणांना वाटतं गरीबाला विमान आलं म्हणजे काय झालं, विमान आलं तर काय लोक मोठमोठे जातील, असं नसतं। जे उद्योग येतात, कंपन्या इथे येतात, मोठमोठ्या कंपन्या येतात, आपल्या पोरांना काम इथं भेटतं। विमानतळ आलं म्हणजे आपलं विमानतळ, मोदींनी विमानतळ पुढच्या येत्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत आपलं सोलापूरचं विमानतळ सुद्धा सुरू होत आहे। गायकवाड यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला, परंतु ते परगावी असल्या कारणाने ते या ठिकाणी उपस्थित नव्हते। ते आज रात्री या ठिकाणी आले आणि त्या निमित्तानं आज वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नेतृत्व करणारा देशाचा सक्षम असा नेता आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांचे महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते साहेब या ठिकाणी या कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित आहेत। मतदारसंघामध्ये सोलापूर लोकसभेला एकूण 6 विधानसभा येतात। या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये आवर्जून प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य या ठिकाणी आहे। आज महायुतीचे तुम्हा समाजाचे लाडके उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते म्हणून या लोकसभा क्षेत्रामध्ये लाभलेले आहेत। त्यांना येत्या 7 तारखेला जे त्यांचं जे त्या कमळाच्या चिन्हावर त्यांना बटन दाबून प्रचंड बहुमताधिक्याने त्यांना 7 तारखेला मतदान करायचं आहे। बंधूंनो, माता